नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. लोकसभा निवडणुकीला जेमतेम काही दिवस शिल्लक असतानाच पुणे लोकसभेतील मतदारांच्या नेमक्या काय भावना आहेत याचा आढावा घेतलाय टॉप न्यूज मराठीनं. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे. सर्वच पक्ष हे निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेले आहेत. इंडिया आघाडीकडून त्यांच्या उमेदवारांची घोषणा सुद्धा करायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर एनडीए आघाडीकडून सुद्धा त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करायला सुरुवात झालेली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात, ज्यात प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर कोथरूड विधानसभा मतदारसंघ, कसबा विधानसभा मतदारसंघ, पर्वती विधानसभा मतदारसंघ, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ. आता सध्या आपण आहोत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2009 मध्ये बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले होते. 2014 मध्ये या ठिकाणावरून जगदीश मुळीक भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आले आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील टिंगे हे आमदार म्हणून निवडून आले. या ठिकाणच्या नागरिकांच्या नेमक्या काय समस्या आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणत्या पक्षाची हवा आहे, चला तर मग जाणून घेऊयात. वडगाव शेरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? काय ट्रॅफिकची समस्या आहे सगळ्यात मोठी. ट्रॅफिक जास्त आहे. ट्रॅफिकसाठी काय उड्डाण पूल वगैरे काय व्हायला पाहिजेत किंवा अंडरपास, उड्डाण पूल आणि रोड वाइंडिंग थोडंसं झालं तर अजून मोकळं होऊन जाईल थोडं. नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? याच अपेक्षा आहेत. या सगळ्या कामं करून द्यावी. हो कामं करून द्यावी असं तुम्हाला वाटतं? तसं मोदीजींचं कार्य तर खूपच सुंदर आहे. सगळं चांगलंच कार्य आहे त्यांचं. मग वडगाव शेरीतून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यायला पाहिजे? आता पुण्यातलाच तो खासदार असणार. तो जो पण उभा राहील तो संपूर्ण पुण्याचाच असतो. तो मग तो कोणत्या पक्षाचा निवडून यावा? भारतीय जनता पार्टीचाच यावं, कारण मोदीजींचं काम चांगलं आहे. त्यांचे लोक चांगली कामं करतात सगळं. मग तुम्हाला असं वाटतं की जर भाजप आलं तर ते तुमचे भाजपचा खासदार आहे, तो तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असं? हो 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 हो. वडगाव शेरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाहीत, तर वाहतुकीची समस्या आहे. परत आत्ता सध्या पाहिलं तर सरकारच नाही अशा परिस्थितीत असे वाचते लोकांना की कुठल्याही परिस्थितीत आता एखादं न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र उघडलं तर जे काही वाचण्यात येतं ते एकंदरीत सोडीचं राजकारण चालल्याचं दिसते. सामान्य नागरिक यांना याचं काही देणं घेणं नाही आहे. यांना फक्त त्यांच्या पक्षाचं आणि त्यांच्यातच वाद चाललेले दिसतात. आता सध्या ते तिकिटांचे प्रश्न आहेत, ते एकमेकांचे ते तिकिटावर वाद चाललेले दिसतात. तर तुम्हाला सांगितलं सामान्य नागरिकाच्या प्रश्नाकडे हे डोळझाक होते. आणि तुम्हाला सांगतो आता जे गॅसचे दर, सिलेंडर जे कमी झालेले आहेत हे तात्पुरती मलमपट्टी केलेली दिसते तुम्ही. आणि नंतर इलेक्शननंतर परत हे वाढणार, यात काही नेहमीप्रमाणेच आहे. तर असं काही असं सुधारणा असं काहीच वाटत नाही. आता एवढं 5 वर्षात एकसुद्धा रोड ह्या भागात नवीन झालेला नाही. डागडुजी बी टायमाला होत नाही आणि वाहतुकीचे तर 3-13 झालेले आहेत. त्याच्याबद्दल कोणीही लक्ष देत नाही. कुठेही पोलीस दिसत नाही, इथं ट्रॅफिकचा पोलीस नसतो आणि अशा प्रकारच्या समस्या आहेत तिथं. तर ह्या वेळेमध्ये या पक्षांना मतदान करावं का नाही असं वाटतं. आम्ही तर सरळ नोटाला टाकणार मतदान, कारण त्याबद्दल काय कोणाची नाराजी नको काय नको. आपल्याला वाटतं ते नोटाला देऊन टाकावं मतदान. पण एकंदरीत तुम्हाला असं असेल की कुठला तरी पक्ष काम करू शकतं, आमची अपेक्षा पूर्ण करू शकतं, आता आतापर्यंत भाजपच होतं. त्यांनी असे कामं केले म्हटल्यानंतर आम्हाला परत काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून. त्यापेक्षा आता नवीन बघावं, नवीन महाविकास आघाडी
ते नाही का इंडिया आघाडी वगैरे आहे त्यांना देऊन हे करता येईल मग तुम्हाला वाटतं की ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील? असं वाटतं. मग आता यांनी तर केले नाहीत मग आता ते करतील असं वाटतं. हो. वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय काय समस्या आहेत? आता इथं समस्या तर सगळ्याच आहेत. रोडची समस्या आहे, कामाची समस्या आहे, सगळं विस्कळीत जीवन आहे. मग आता पुढं सांगा. मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या काय अपेक्षा आहेत नवीन खासदाराकडून? आमच्या अपेक्षा तर आता 5 वर्षात 10 वर्षात काहीच अपेक्षा पूर्ण आहे. आम्ही तर काम करतो, आम्ही कार्पेंटरचं काम करतो. म्हणजे आता आमच्या लोकांसाठी तर काहीच नाही केलेलं बघा, असं पब्लिकसाठी तर काही नाही. मग कोणता असा पक्ष तुम्ही म्हणजे वडगाव शहरी मतदारसंघातून कुठला पक्ष निवडून यावा, कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? आपला तर वंचित बहुजन आघाडी यावी, तुम्हाला प्रकाश आंबेडकर आणि तर ते करू शकतील आमचे, ते आहे. मग ते तुमच्या सगळ्या अपेक्षा हां, पूर्ण करतील? होऊ शकेल, काय ना काय उलाढाल होईल. म्हणजे ह्याच्यामध्ये हे होऊ शकत नाही. हे पण आपलं त्याच्यातून हे होऊ शकतं. नाही भाजप सरकार हे कोण असं कोणी काही करू शकत. आता वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? सगळ्यात मोठी समस्या तर आमच्या खालची पहिलं ट्रॅफिकची आहे. ट्रॅफिक आणि दुसरं आता पाण्याची समस्या पण आता चालू झालेली आहे. पण बाकी तर ठीक आहे म्हणजे सगळं. मग नवीन खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? नवीन खासदार तर आता म्हणजे आता तर आमचे जे होते खासदार ते तर वारले, गिरीश बापट साहेब. आणि जे आता येणार खासदार तर आता म्हणजे BJPचाच येणार आहे. मला वाटतं की जर बीजेपीचं मतदारसंघ जर इथे खासदार निवडून आला, म्हणजे वडगाव शहरी मतदारसंघातून जर BJP आलं तर ते तुमच्या सर्व अपेक्षा पूर्ण करतील असं तुम्हाला वाटतं? हां, कारण की आता तर मेट्रोचं जर त्यांनी चालूच केलं, म्हणजे मेट्रोचं तसं काय अजून तर येरवड्याचं राहिले फक्त काम थोडं, पण मेट्रोचं त्यांनी चालू केले लवकरात लवकर. त्यांनी म्हणजे खासदारांना म्हणजे जे माझे आमदार आहेत जगदीश मुळीक, त्यांनी तर म्हणजे चालू केली मेट्रोचं आता. वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? आता तर सध्या इथं खूप जसं नगरसेवक नाही आहेत, बरेच दिवस झाले इतके प्रॉब्लेम आहेत की मच्छर म्हणजे अक्षरशः आहे ना, रात्र झाली की इथं सगळे मच्छरचं एक प्रमाण वाढलेलं आहे. आणि इथं आम्हाला रस्ता पलीकडं क्रॉस करायचा म्हटलं की तो एक आम्हाला अडचण वाटते. महिलांना आहे, मुलांना आहे. गावातनं जाताना पलीकडं जायचं म्हटलं तर एक भुयारी मार्ग असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की येरवडा, माझी एक केंद्र सरकारला मी विनंती पण करणार की येरवडा हे नाव घेतलं की आमच्यासारख्या महिला, आता मी इथं स्थानिक रहिवासी आहे, 33 वर्ष झालं मला इथं राहते, पण जसं आता बरेच बदल नावामध्ये होत आहेत, तर मला असं वाटतं की येरवडा हे नाव सुद्धा बदलावं. कारण की जेणेकरून रिक्षावाले आहेत, कॅबवाले आहेत, येरवड्यात यायचं म्हटलं की येत नाहीत. पण आमच्यासारख्या महिलांना ती अडचण खूप आलेली आहे की येरवडा नाव सांगितलं की रात्री बेरात्री प्रवास करायला अडचण येते. मग नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा हेच आहेत की जे काही आहे आता पुण्याचा विकास जो आपण बघतोय, मोदीजींनी जो विकास केलेला आहे तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य आहे. जे काही आमच्या पुणे शहराचे जे आता मी परवा मेट्रोचं बघितलं, मेट्रोचं एक उद्घाटन झालंय, विमानतळाचं पण इतकं मोठं डेव्हलपमेंट झालंय. आणि बरेचसं काही आता पुणे आपलं पूर्ण एकदम प्रगतीपथावर आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही काम आहे जे मला आवडते, आणि मोदीजींचं संघातनं मी संघाचं काम करते, संघातनं जे काही कामं चालली आहेत ती खूप म्हणजे प्रगतीपथावर आहेत. आणि ही कामं पुढे व्हावीत आणि हेच कामं करा. तुम्हाला वाटतं की जर BJP आलं तर ते सर्व तुमच्या अपेक्षा पूर्ण करतील? 100%, 101% आहे. तुम्हाला असं वाटतं की भाजपच या, भाजपचाच खासदार हो वडगाव शहरीमधून? हो भाजपचाच खासदार यावा. वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? तर रस्त्याची अडचण येतात, ट्रॉफिकच्या समस्या आहेत. आणि तुम्ही एक व्यावसायिक आहात तर तुम्हाला अजून काय अडचणी फेस कराव्या लागतात? आता हे आम्ही ऑनलाईन रिक्षा धंदा करतो, त्याच्यामध्ये काही रेट फिक्स नाहीत, जरा इश्यू आहेत. कॅबवाल्यांचे इश्यू आहेत, आमचे रेट कमी आहेत खूप, त्याच्यावर त्यांनी लक्ष जरा दिलं पाहिजे. आपल्या पुण्यामध्ये जवळजवळ एक 4 ते 5 लाख ऑटो रिक्षा आणि कॅब चालतात. बऱ्याचशा समस्या आहेत त्यामध्ये. आपल्या सरकारचं काही याच्यावरती नियंत्रण नाही आहे आणि रेट खूपच कमी आहे. तेव्हा नवीन खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? कॅब चालक, रिक्षा चालक यांच्या संघटनेकडे यांच्याकडे लक्ष द्यावं त्यांनी, आमचे काही प्रश्न सोडवावेत. तुम्हाला काय वाटतं की वडगाव शहरी मतदारसंघातून कुठलं पक्ष
निवडून यावं जे तुमची सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल? तसं एका पक्षाची बाजू घेऊन नाही मला सांगू शकत. मला राजकारणाबद्दल एवढं कळत नाही आपल्याला काय. वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? भरपूर समस्या आहेत मॅडम. काय समस्या आहेत? आमचं राशन कार्डाचं काम होतं आहे. आम्ही जर का कामासाठी जर गेलो सांगितलं तर आज उद्या असं होतं. आता आमचं कमीत कमी 1 वर्ष झालं राशन कार्ड बंद आहे. राशन कार्डच्या ऑफिसमध्ये जर गेलो तू ते म्हणतं ऑनलाईन चालू झालं आहे. ऑनलाईन तर आम्ही शिकलेलो नाही आहे. मग जायचं कुठं? मग नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय अपेक्षा? कामं करावी जनतेची. असं जर का आमचे छोटे मोठे कामं आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते तर होत नाही. मग आम्ही जावं कोणाकडं? समजा खासदार निवडून आले ते मतं जो पण मतांसाठी येतात तो पण येते ते. त्याच्यानंतर तर काय दिसत नाही. मग वडगाव शहरी मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? ह्या बाबतीत आम्ही काही सांगू शकत नाही. आमची ती इच्छाच राहिली नाही आता मतदान करायची. मला तरी धरून नेलं मतदान करायला तरी देखील मी आत्ताच सांगतो मी नोटावर करेल. मतदान नाही करणार. काही झालं तरी करणार. उलट घरवाल्यांना मी मिल्ट दिला हातामध्ये आणि जाऊन मतदान करायचं नाही नोटावर करायचं. काय झालं तरी प्रॉब्लेम नाही. काय कोणाला समस्या असेल माझी ते विचारावं येईल मला. वडगाव शहरीचे स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? समस्या तर खूप आहे. भरपूर समस्या आहे. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये आता जिथं बघितलं आपण तिथे नगर रोडपासून आतमध्ये बघितलं आपण वडगाव शहरी या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे झालेले आहेत. डांबरीकरण व्यवस्थित होत नाही आहे. बऱ्याचशा अडचणी आमच्या रिक्षा चालकांना पण येतात. इकडं रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे ॲक्सिडेंट होतात. 2 व्हीलरवाले आडवे तिडवे येतात. अशा बऱ्याचशा खूप समस्या आहेत. मग नवीन खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? नवीन खासदाराकडनं हेच अपेक्षा आहेत की ट्रॅफिक पण भरपूर होत आहे आणि रस्ते व्यवस्थित त्यांनी केले पाहिजेत. सगळ्या लोकांची त्यांनी काळजी केली पाहिजे. मग वडगाव शहरी मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता पक्ष तसं म्हणायला गेलं तर आता BJP जसं सरकार जरी येऊन गेलं BJPची पण शेट येऊन गेलेले आहेत तिकडं. काँग्रेस पण आलेले आहेत पण फारसे लक्ष देत नाहीत लोक तिथं. तर माझं मत असं आहे की BJPपेक्षा काँग्रेस आलं पाहिजे असं माझं मत आहे. मला वाटतं की जर काँग्रेस आलं तर ते तुमचे सगळे अपेक्षा म्हणजे पूर्ण होईल. कारण काय झालेलं आहे की आता सध्या जो सिलेंडर काँग्रेसच्या काळामध्ये 350-400 रुपयामध्ये होता उपलब्ध होता गरीब लोकांसाठी तो आज 1000 रुपयाला सिलेंडर गेलेला आहे BJPच्या सरकारमध्ये. आम्ही आहे पुढे अजून काय अपेक्षा सांगायची सांगा? स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? समस्या आमच्या हे आहेत की आम्हाला करोनापासून बिझनेस नाही आहे. धंदे डाऊन झालेले आहेत. घर चालत नाही आहे. पोरांचं शिक्षण पाणी चालत नाही. खूप म्हणजे करोनापासून खूप आम्ही प्रॉब्लेम चालले आहेत खूप इथे. मग नवीन खासदाराकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? नवीन खासदारांकडून काय नाही. आम्हाला उलटे जे जुने आहेत BJPचे जे नगरसेवक आहेत उमेश गायकवाड ते आम्हाला सपोर्ट करतात. थोडे सपोर्ट. दिवाळीला गिफ्ट देतात. स्किट देतात. भरपूर काय देतात. मदत करतात आम्हाला. BJPचे जे नगरसेवक आहेत उमेश गायकवाड म्हणून करतात तसं मदत आम्हाला. वडगाव शहरी मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यावा मी हे नाही ह्या बाबतीत नाही बोलू शकत. मी काय कुणी आलं तरी काय नाही पण ह्या बाबतीत नाही बोलू शकत. बस एवढंच बोलतो मी. दुसरं काय बोलू शकत. वडगाव शहरीचे स्थानिक व्यावसायिक आणि नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत? आम्ही आता पुणे एअरपोर्ट वगैरे कोरेगाव पार्क वगैरे आम्ही सारखं म्हणजे असं आमच्या लोकल ड्युट्या वगैरे असतात. तर तिथं सकाळ संध्याकाळ एवढा ट्रॅफिकचा आम्हाला त्रास होतो. जिकडे तिकडे खोदून ठेवलेले रस्ते बाकीचं तुमचं ट्रॅफिक जाम. संध्याकाळी 2 व्हीलरवाले पण वाकडे तिकडे घुसत असतात. त्या टुरिस्टवाल्यांना एवढा त्रास होतो आणि त्यात एखाद्या परत 2 व्हीलरवाल्याने वगैरे कोणी धक्का लावला काय लावला तर आम्हाला फार तो प्रॉब्लेम होतो. मग ते कस्टमर आमचं एवढे वैतागून जातात की रस्ता कुठला ते दुसऱ्या वेळी त्या रोडने नको म्हणतात. तर ह्याच्याबद्दल फक्त आमच्या समस्या आहेत. परत नवीन खासदाराकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? नवीन खासदार आता काय आजपर्यंत ते सगळे रडगाणे चालत आलेले आहेत. जो तो म्हणतो निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही हे करू ते करू पण तुमचे पुढच्या 5 वर्षांनीच तुम्हाला ते परत ते प्रगती दिसते. आधीमध्ये तर काहीच नाही. मग
वडगाव शहरी मतदारसंघातून कुठल्या पक्षाचा खासदार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? मला तर BJPचं येवंसं वाटते, कारण की जरा बाकीचं तर सगळे आता काय सगळेच पक्ष एक झालेले आहेत, त्यामुळं मला BJPचंच वर्चस्व असं वाटते. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन. पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या दिंडोरीत महायुतीच्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात लढत होणार असून कोण आहेत डॉक्टर भारती पवार जाणून घेऊयात. भारती प्रवीण पवार हे महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. त्या महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. यांचा जन्म 13 सप्टेंबर 1978 रोजी महाराष्ट्रातील नेरूळ येथे झाला. हरिश्चंद्र चव्हाण यांच्या त्या कन्या आहेत आणि A.T. पवार यांच्या सून. भारती पवार यांनी आपली राजकीय कारकिर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य म्हणून सुरू केली आणि 2012 ते 2019 पर्यंत जिल्हा परिषदात काम केलं. 2014च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली आणि हारली, तेव्हा राष्ट्रीय राजकारणात त्यांचा अयशस्वी प्रयत्न झाला. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी आपली युती भाजपमध्ये बदलली आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. त्या सध्या आदिवासी व्यवहार राज्यमंत्री असून नाशिकच्या त्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता अमरावती मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं व अशातच भाजपकडून खासदार नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हाच नवनीत राणा यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपकडून देण्यात आलेल्या त्यांच्या उमेदवारीवर विरोध केला. अशातच नवनीत राणा यांनी मतदारांना विनंती केली असून त्या म्हणाल्या की माझं योगदान हे भाजपमध्ये शून्याच्या बरोबर आहे. मी फक्त सुरुवातच केली आहे. मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते की विरोध करणाऱ्यांना आपण आपली ताकद दाखवली पाहिजे. मग अचलपूर मतदारसंघ असो किंवा मेळघाट विधानसभा असो, जिथे कोणी उमेदवार पोहोचू शकणार नाही तिथे मी पोहोचून दाखवणार, असं खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय. तर कोण आहेत या नवनीत राणा आणि काय आहे त्यांचा प्रवास पाहूयात. नवनीत राणा यांचा जन्म मुंबईमधला असून 12वी नंतर मॉडेलिंगला सुरुवात केली. मग दर्शन या कन्नड चित्रपटातून त्यांचा चित्रपटात पदार्पण झालं. त्यानंतर सीनू वसंती लक्ष्मी मधून तेलुगू पदार्पण केलं. चेतना जगपती, गुड बॉय आणि भूमा हे त्यांचे नंतरचे काही रिलीज आहेत. अतिरिक्त कामात कालचक्रम टेरर, फ्लॅश न्यूज आणि जबीलम्मा यांचा समावेश आहे, जो तेलुगू मधील चमेलिया हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. 2011 मध्ये रवी राणा बरोबर लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला. त्यावेळी रवी राणा हे अमरावतीच्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नवनीत राणा यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अमरावतीतून लोकसभेची निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसुळांकडून नवनीत राणा यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी पराभवाचे कारण सांगितले की त्यांची स्पर्धा अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांच्याशी होती, ज्यांनी तत्कालीन विजयी उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यासाठी रॅली केली होती. 2019 मध्ये लोकसभेसाठी शिवसेना भाजप युती होती आणि आनंदराव अडसूळ पुन्हा युतीचे उमेदवार होते. यावेळी नवनीत राणा मोठ्या फरकानं अपक्ष म्हणून निवडून आल्या. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीनं राणा यांना पाठिंबा दिला होता. अमरावतीतून खासदार होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 2019 मध्ये लोकसभेत निवडून गेलेल्या त्या महाराष्ट्रातील एकमेव कलाकार होत्या.
त्यांचा विजय हा विदर्भातील शिवसेनेच्या दुर्लक्षित बालेकिल्ल्याला अपक्ष उमेदवाराचा मोठा विजय मानला जात होता. हे निवडून आले तेव्हा यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा होता, पण निवडून आल्यानंतर मात्र त्यांचं राजकारण हे भाजप धार्जिण राहिलंय. त्या वेळोवेळी शिवसेना आणि पक्षाच्या सदस्यांशी वाद घालताना दिसतात. खासदार झालेल्या नवनीत राणांचा शिवसेनेसोबत आणि अडसुळांसोबत संघर्ष मात्र 2014 मध्येच सुरू झाला होता. 2014 मध्ये राणा यांनी अडसुळांवर निवडणुकीदरम्यान विनयभंगाचा आरोप केला होता, जो अडसुळांनी नाकारून लावला. नवनीत राणा नेहमीच राजकीय पटलावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतातच. पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. खरं तर ही लढत तिरंगी होणार हे आधीच डिक्लेअर होतं, मात्र कोणत्या पक्षाचा झेंडा लागणार हे कदाचित थोडंसं डिक्लेअर झालेलं नव्हतं. माझ्याबरोबर वसंत तात्या मोरे आहेत. तात्या, वंचितकडून उमेदवारी मिळाली आहे, पहिलं तर भावना काय आहेत सध्या? मी वंचित बहुजन आघाडीचे सर्व बाळासाहेब आंबेडकर, सुजाता आंबेडकर साहेबांचं मनापासून आभार मानेल की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची पुणे शहरातली दिली. आणि ही उमेदवारी देत असताना त्यांनी मला या शहरामधल्या माझी जी तडफ होती त्यांना सांगण्याची विकास कामांच्या संदर्भामध्ये, ती त्यांनी पाहून मला त्याच ठिकाणी बोलले होते की तात्या आता बोलायचं का प्रेसला. परंतु मी 2 दिवस साहेबांकडनं मागून घेतले आणि 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आज त्यांनी मला उमेदवारी जाहीर केली. तात्या, तुम्ही जो फोटो टाकला होता की पुण्याच्या हिताची दिशा, ती कदाचित महाविकास आघाडीतल्या पक्षांना कळली नाही, ती प्रकाश आंबेडकरांना कळली असं म्हणतात. 100% ती दिशा प्रकाश आंबेडकर साहेबांना कळाली. आणि त्यांच्याबरोबर जी माझी प्रदीर्घ चर्चा, 1 तासाची चर्चा झाली आणि चर्चेनंतरनं मी ज्या राजगृहामध्ये फिरलो की मला वाटते की मी इतर ठिकाणी कुठे AC रूममध्ये बसलो होतो, कुठे AC हॉलमध्ये बसलो होतो, कुठं मी मैदानात फिरत होतो, परंतु मी ज्यावेळेस त्या राजगृहामध्ये माझी 1 तास चर्चा झाली त्यावेळेस नंतरनं मला बाळासाहेबांची मीटिंग झाल्यानंतरनं मला जे राजगृह फिरून दाखवण्यात आलं, ते राजगृह फिरल्यानंतरनं मला मी शॉक झालो की अरे इथं तर विकास 100 वर्षापूर्वी आहे. असं नाही आहे की इथं काय विकास नव्हता किंवा काय. म्हणजे जे चित्र म्हणजे नुसतंच शहरातले रस्ते चांगले झाले, शहरामध्ये लाईटी लागल्या, शहरामध्ये पूल झाले म्हणजे विकास नाही आहे. 100 वर्षापूर्वी ज्या राजगृहामध्ये विकासाचा पाया रचला गेला होता त्या ठिकाणी मी 1 तास, ज्या ठिकाणी संविधान या देशाचं लिहिलं गेलं त्या ठिकाणी मला 1 तास बसायला मिळालं, 1 तास चर्चा करायला मिळाली. आणि मला वाटते की तो राजगृहाचा मार्ग मला आवडला. आणि मी त्याच दिवशी 2 दिवसानंतर आज ठीक आहे म्हटलं, साहेब तुम्ही जे सांगताल ते धोरण आणि तुम्ही सांगताल त्या पुणे शहराला तोरण 100% असेल. आणि मी ते मला वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याच्या जोरावरती की त्यांचा उमेदवार म्हणून मी या शहरामध्ये 100% चांगलं काम करेल. त्या थोडक्यात जर तुम्हाला विचारलं की कोणत्या मुद्द्यांवरती यंदाची निवडणूक लढवली जाईल तर विकासाचे मुद्दे काय? मुद्दे बदललेत कुठले या शहरामध्ये? 15 वर्ष मी या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय. या शहरामध्ये मागच्या 15 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे, 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. या 20 वर्षामध्ये या शहरातला कुठला प्रश्न मार्गी लागला आहे? कुठं इथं पाणी प्रश्न सुटला आहे? कुठं वाहतुकीचा प्रश्न? उलट हे सगळे प्रश्न जटिल होत गेलेत, हे प्रश्न वाढलेत, शहरं भाकास झालीत. शहरामध्ये ज्या पद्धतीने बिल्डिंगला परमिशन्स दिल्या गेल्या, ज्या पद्धतीमध्ये शहरामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम परवानग्या दिल्या, त्या शहरामध्ये देशातलं, राज्यातलं सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून जाहीर झाली. परंतु एवढी मोठी महानगरपालिका जाहीर होत असताना या शहरामध्ये, या शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी एकाही धरणाचा वापर कधी झालेला नाही. मला वाटते की या शहरामध्ये जर बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर सिटी इंजिनियर असेल तर या शहरामध्ये ट्रॅफिक डेव्हलपमेंट करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाही आहे? या शहरामधले पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर इंजिनियर का नाही आहे? या शहरातला कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कचऱ्याचा इंजिनियर का नाही आहे? फक्त नुसतंच बांधकामाचं इंजिनियर असून चालणार नाही ना. त्या भागातले जे निष्णात लोक आहेत ती या शहराच्या महानगरपालिकेवरती नेमावी लागतील. तर नाहीतर आज आपल्या महानगरपालिकेमध्ये 15 वर्षात बघतोय की ज्याला आज पुणे स्टेशनला आहे मार्केट.
तात्या तुम्ही निवडणुकीचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे, मात्र वारंवार अशा प्रकारे विरोधकांकडून बोललं जात आहे की तात्या हे केवळ कात्रजपुरते मर्यादित आहेत. तात्या राज्यात आहेत, सांदा ते बांधा तात्याची प्रसिद्धी आहे, हे सांगायची गरज नाही. जी लोक पेलेमध्ये आहेत ना तीच लोक बोलतात. आज या पुणे शहरामध्ये 8.5 लाख फॉलोअर्स मला राज्यामध्ये देशामध्ये आहेत, त्यातले 1,55,000 फॉलोअर्स जे पुणे शहरामधले आहेत. त्यामुळे त्यांनी तात्या कात्रजपुरते मर्यादित नाहीत, तात्या पुणेकरांच्या हृदयात आहेत. ते 4 तारखेला मतपेटीतून तुम्हाला दिसेल. त्यात एक शेवटचा प्रश्न आहे की भाजपकडून किंवा इतर पक्षांकडून वारंवार असं बोललं जातं की वंचित ही भाजपचीच बी टीम आहे. आता तुम्ही इथे उभं राहिल्यामुळे आता असंही बोललं जात आहे की तुम्ही कुठेतरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची मतं खाल, ज्याचा परिणाम होऊन भाजपला थोडासा फायदा होईल असंही बोललं जात आहे. आता यावर काय वाटतं? जी लोक या अशा प्रकारे प्रश्न विचारतात ना त्यांच्या आकल्याचे दिवाळी निघालेले की 2019 साली ज्या पक्षाची फक्त 1 महिना अगोदर लोकसभेच्या 1 महिना अगोदर ज्या पक्षाची निर्मिती झाली तो पक्ष जर असा ॲनालिसिस ही लोक करत असतील की वंचित बहुजन आघाडी ह्याची मतं खाती त्याची मतं खाती, म्हणजे तुम्ही त्या लोकांच्या बुद्धीचं दिवाळीच निघाले ना की जर 1 महिना अगोदर स्थापन झालेला पक्ष जर लोकांची मतं खात असेल मग त्या पक्षाचा उमेदवार अतिशय चांगले प्रतीचा उमेदवार जर त्या पक्षाचा आला मग त्या पक्षाची लोक त्या पक्षाचा खासदार होण्यासाठी, त्या पक्षाचा आमदार होण्यासाठी, त्या पक्षाचा नगरसेवक होण्यासाठी का प्रयत्न करणार नाहीत? ते करतील ना. आणि मला वाटते की माझ्या माध्यमातून सर्व प्रकाशजी आंबेडकरांनी आज मला जी निवड केली आहे माझी, सुजात आंबेडकरांसारखं युवा नेतृत्व जर मला म्हटलं की माझी 2 मतं आहेत, मी खरंच स्वतःला भाग्यवान समजेन की मला तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला मला 2 मतं देता येतील. म्हणजे ह्याच्यामध्ये तो माझा कार्याचा केलेला आंबेडकरांनी केलेला गौरव आहे. आणि मला वाटतं पुणेकर सुद्धा हा माझ्या कामाचा 100% गौरव करतील. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल वसंत मोरे कुणाची मतं खातो काय करतोय, 4 तारखेला वसंत मोरे एका बाजूने खासदार गपचूप निघून जाईल तेव्हा त्यांना कळेल की वसंत मोरे कुणाची मतं घालली ते. माझ्याबरोबर वसंत तात्या मोरे होते. तात्यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणून प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आजपासून प्रचार चालू केलेला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ही जी तिरंगी लढत आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. तिन्ही उमेदवारांचे प्रचार चालू झालेले आहेत, त्यामुळे यंदाची ही पुण्याची लोकसभा निवडणूक जी आहे ती अतिशय चुरशीची होणार आहे, यात काहीच वाद नाही. पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात 3 वर्षीय चिमुरड्या मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. कुदळवाडी परिसरातील काही अल्पवयीन मुलांनी आपापसात खेळत असताना एका मुलाला विहिरीत ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चिखली पोलीस आणि पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून या चिमुरड्या मुलाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आलाय. वसीम नाझीमुद्दीन खान असं मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलाचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी वसीम आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीजवळ काही मुलांसोबत खेळत होता. त्याच दरम्यान खेळता खेळता त्याच्या सोबत खेळणाऱ्या इतर मुलांनी त्याला विहिरीत ढकलून दिलं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. कुठल्या पक्षाकडून कोणते उमेदवार आहेत हे माहिती आहे? नाही. बीजेपीचा पुण्यातला उमेदवार कोण आहे? नाही माहिती. वसंत मोरे, आणखीन मोहोळ कोणतरी, आणि काय त्यांचं नाव अंधेकर धंगेकर. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? शरद कुणाचं अर्थ लागतो? मग तुमच्या भागातलं इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? सध्या पक्ष फुटलेले आहेत, शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? लोकशाहीचा उत्सव चालू झालेला आहे. निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेसाठीची आचारसंहिता सुद्धा लागलेली आहे. बऱ्याच ठिकाणचे उमेदवार जाहीर झालेत. खास करून पुण्याचे सुद्धा 2 उमेदवार जाहीर झालेले आहेत. महायुतीचा उमेदवार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीचे जे वारे वाहतात या सगळ्यामध्ये जनतेला याबाबत कितीशी माहिती आहे, जनतेला सध्या जे पक्षांतराचं राजकारण झालंय, पक्ष फुटीचं राजकारण जे झालंय त्यानंतर जनता राजकारणाबाबतीत किती सजग आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. मी आत्ता पुण्यातल्या विविध रस्त्यांवरती फिरते. इथे जे आपल्याला वेगवेगळे नागरिक भेटतील या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत की सध्याच्या राजकारणाबद्दल त्यांना कितीशी माहिती आहे. माझ्या बरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल, सध्या निवडणूक किती तारखेला? तुम्ही पुण्याचे आहात का हे सांगा. हो, आम्ही स्थानिक पुणेकर आहे.
पुण्याची निवडणूक किती तारखेला लोकसभेची माहिती पुण्याची निवडणूक लोकसभेची 24 एप्रिलपासून आहे. 5 टप्प्यात मतदान आहे ना त्यांचं. पुण्याची निवडणूक किती तारखेला आहे? एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आहे पुण्याची निवडणूक. आणि सध्या आत्ता जर आपण पाहिलं तर पक्ष फुटलेले आहेत बरेच. शरद पवारांचं चिन्ह कुठलं आहे माहिती आहे का आता? तुतारी वाजवणारा माणूस हे पवार साहेबांच्या गटाचे चिन्ह आहे आत्ताच्या नवीन. आणि घड्याळ कुणाकडे आता? घड्याळ आता अजितदादांच्या गटाकडे आहे. दादा तुम्हालाही असाच प्रश्न आहे. शिवसेना फुटली, उद्धव ठाकरेंचं चिन्ह माहिती आहे का? मशाल. आणि आता आपण पाहतोय की निवडणुका चालू झालेल्या आहेत. तुम्ही पण पुण्याचे नागरिक आहात. पुण्याच्या निवडणुकीची तारीख माहिती आहे? 13 मे. आणि आता सध्या पुण्यात कोणाची हवा आहे असं वाटतंय तुम्हाला? अजून हवा कोणाचीच नाही आहे. जमीन वातावरण तापलं नाही. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? प्रॉपर पुण्याचे आहात का बाबू तुम्ही? हा. पुण्यामध्ये आता इलेक्शन्स येत आहेत तर मग त्याची डेट माहिती आहे का तुम्हाला? काहीतरी एप्रिल आहे, 16 एप्रिल. आणि मग आता पुण्यातून कोणते कोणते उमेदवार उभे आहेत ते माहिती आहे? माहिती. कोण कोण आहेत? वसंत मोरे, आणखीन मोहोळ कोणतरी, आणि काय त्यांचं नाव, आंदेकर नाही, धंगेकर. मग आता शरदचंद्र पवार गटाचं जे नवीन चिन्ह आहे ते कोणतं आहे माहिती आहे तुम्हाला? नाही. आणि आता पुण्यात कोणाची हवा आहे, महायुती का महाविकास आघाडी? हे नाही सांगू शकत. भाजप का काँग्रेस? काँग्रेस. कुणाचा हात लागतो? मैं नहीं बताऊंगा. मग तुमच्या भागातलं इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? माहिती. आणि उद्धव ठाकरेंचं माहिती आहे? शरद पवारांचं तुतारे. उद्धव ठाकरेंचं कोणतं चिन्ह आहे? मशाल. आणि राज ठाकरेंच्या पक्षाचं चिन्ह आता कोणतं इलेक्शनसाठी? आत्ता सध्या हे रेल्वे इंजिन. तुम्ही आता इलेक्शन करणार आहात पुण्यामध्ये, तुम्ही राहता, तुम्ही प्रॉपर कुठले आहात? सातारा. अच्छा, साताऱ्यातले पण उमेदवार कशा प्रकारे डिक्लेअर झालेले आहेत? काय तिकडच्या समस्या वगैरे आहेत? समस्या काहीच नाही, तसं बघायला गेलं तर जास्त काही समस्या नाही. कुठले आहेत दादा तुम्ही प्रॉपर? मी पुण्याचाच. वय काय तुमचं? 19. पहिल्यांदाच मतदान करणार. मग कोणाला, म्हणजे कुणाची हवा आहे पुण्यात असं तुम्हाला वाटतं? पुण्याची हवा सध्या म्हणलं तरी बीजेपीचं वारं सध्या पूर्ण देशातच चालू आहे. मग त्यामुळे की लोकसभेला पण बीजेपीचं सीट पुण्यात लागेल हे तरी सध्याला दिसून येतं सध्याच्या सर्वेवर. बीजेपीचा कोणता उमेदवार थांबला पुण्यातून? मुरलीधर मोहोळ महायुतीचे उमेदवार आहेत. बरं. आणि महाआघाडीचे कुठले पक्ष फुटले ते तुम्हाला? महाविकास आघाडीचे पक्ष फुटायला तसा हैसीन नाही आहे, पण पक्ष फुटण्यामध्ये एकाच पक्षात 2 गट झालेले आपण बघितलेत की शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी. बरं. आणि शरद पवारांचं चिन्ह काय? शरद पवारांचं हे तुतारी चिन्ह आहे त्यांचं यावेळेस निवडणुकीत. काका तुम्ही पुण्याचे आहात का? पुण्याचे आहात? पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? नाही. आणि आता दोन्ही उमेदवार जाहीर झालेत, नावं माहिती आहेत का उमेदवार? माहिती. जयगर आणि काय तू बोल. आणि सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवार कोणत्या चिन्हावर लढणार आहेत? तुतारी. आणि उद्धव ठाकरे कोणत्या चिन्हावर? मशाल. मनसेचं चिन्ह माहिती आहे? रेल्वेचं इंजिन. आणि सध्या पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? आमची. म्हणजे वोटर लोकांची. काय काम करणं अपेक्षित आहे येणाऱ्या खासदारांनी? ते प्रत्येक जे माणूस बोलतो तेच जनतेचं काम करावं. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात का? हो. आणि इलेक्शन बद्दल काय माहिती आहे? पुण्यात इलेक्शन्स कधी आहेत? इलेक्शन बद्दल तर असं फारसं काही माहित नाहीये, पण असं ऐकलं की 1-2 महिन्यात आहे. समझ रहे हो? आणि उमेदवार कोणते आहेत पुण्यातून? नाही माहिती. आणि तुम्हाला काय वाटतंय पुण्यात कोण, महायुती का महाविकास आघाडी? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तसं नाही सांगू शकत. काका तुम्ही पुण्याचे आहात का? आम्ही पुण्याचं प्रॉपर पुण्याचं आहे. पुण्याचं इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? त्यात काय ते
मला नाही माहिती. म्हणजे 18 काय 19 मेला काहीतरी आहे ना ते इलेक्शन. पुण्याचं इलेक्शन माहित नाही तुम्हाला, ठीक आहे, पण आता तुम्हाला पक्ष फुटलेले आहेत. शरद पवारांचं चिन्ह माहिती आहे का? शरद पवारच्या ही आपली तुतारी आहे आणि अजितदादांचं माहिती अजय घड्याळ. आणि आता सध्या मनसे जे आहे ती कुठल्या चिन्हावर लढतीये हे माहिती आहे? म्हणजे कुठलं चिन्ह, मनसेचं चिन्ह इंजिन आहे एवढं आपल्याला माहिती आहे, पण अजून कुठलं ते फुटाफुटी झालेलं आहे ते मला आम्ही काय सांगू शकतो. सध्या पुण्यात कुणाची हवा आहे असं वाटतं? सध्या पुण्यात जो काम करेल त्याचीच हवा असणार. येऊन पण जे दंगेकर किंवा आपला मोहोळ साहेब पण येऊ शकतात, सांगू शकत नाही. ज्याची ताकद त्याचा सर्व. प्रॉपर पुण्याचा आहात का काकू तुम्ही? पुण्याची आहे. पुण्यात आता इलेक्शन्स येत आहेत, किती तारखेला आहेत माहित आहे? नाही. कुठल्या पक्षाकडून कोणते उमेदवार आहेत हे माहित आहे? नाही माहिती. कुठल्या पक्षाची जास्त हवा आहे पुण्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय? बीजेपी. बीजेपीचा पुण्यातला उमेदवार कोण आहे? नाही माहिती. एवढंच. दादा पुण्याचे आहात का तुम्ही? हो पुण्याचे आहोत. इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? 13 मेला आहे मॅडम. आणि दोन्ही उमेदवार डिक्लेअर झाले, नावं माहिती आहेत दोन्ही उमेदवार? हो भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत आणि काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आहेत. सध्या पक्ष फुटलेले आहेत आणि आता आपण पाहिलं तर शरद पवारांचं चिन्ह कोणतं आहे? त्यांचं चिन्ह तुतारी आत्ताच्या. आणि उद्धव ठाकरेंचं कोणतं आहे? मशाल. आणि आता एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर लढतात तुम्ही? धनुष्यबाण. तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात का? नाही, मी सातारा भागातला आहे. साताऱ्यामधले. तर मग साताऱ्यात कधी आहेत इलेक्शन याची काही आयडिया आहे तुम्हाला? काही अजून तर एवढी आयडिया नाही आहे, बिकॉज मी इकडे असल्यामुळे माहिती नाही, पण नेक्स्ट मंथमध्ये असतील आय गेस. आणि साताऱ्यात कोणते उमेदवार आहेत? उमेदवारांनी माहिती नाही मला इतकं, बट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब माहिती आहेत. परत बारामतीतून शरद पवार साहेब माहिती आहेत. अरे कहना क्या चाहते हो? संजू बाबा नाईक निंबाळकर माहिती आहेत वगैरे. शरद पवार गटाचं चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष फुटी झाली आहे, तर मग त्याचं शरद पवार गटाचा जे चिन्ह आहे ते माहित आहे का? नाही. साताऱ्यात कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतंय? सातारा भागात उद्यान राजीव भोसले. तू पुण्याची आहेस का? नाही, मी पुण्याची नाही आहे, मी सातारची आहे. बरं, मग साताऱ्यात निवडणुका कधी आहेत हे माहिती आहे काही? मेमध्ये आहेत मोस्टली, तर म्हणजे प्रॉपर डेट्स नाहीत माहिती आहेत मला. बरं, आणि साताऱ्यातून कोणते उमेदवार लढतायत हे माहिती आहे? अजून तिकीट कुणाला दिलं मी हे पाहिलं नाही आहे, पण उदयनराजे आहेत आणि अजून दुसरं कोण ते नाही माहिती मला. मग आता तू पुण्यामध्ये आहेस, तर मग पुण्यात तुला काय वाटतं? मी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्टेडच नाही आहे, मला कोणच आवडत नाही मोस्टली बघायला गेलं तर. सो त्यामुळे मी इंटरेस्टेड नाही आहे जास्त इलेक्शन्समध्ये. पण बरं, मग जो कुठलाही उमेदवार निवडून येईल पुणे किंवा साताऱ्यामध्ये, त्यांच्याकडून तुला काय अपेक्षा असतील एक युवती म्हणून? म्हणजे सातारमध्ये तर असं बघायला गेलं तर सातारमध्ये डेव्हलपमेंट अजिबातच होत नाही आहे. अशी अपेक्षा आहे की सातारमध्ये डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. सातारमध्ये डेव्हलपमेंटचा खूप स्कोप आहे, पण तिथे असं काही वर्क होत नाही आहे सातारमध्ये. आणि पुण्यात सगळं चांगलंच आहे. काका, पुण्याचं इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का? दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत. कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार आहे? व्यक्ती म्हणून असेल तर मुरलीधर मोहोळ, कारण बाकी काय पुण्यात सगळं कल्याणच आहे सगळं. पण मुरलीधर मोहोळ मी पक्ष म्हणून बघतो, माणूसपेक्षा मी मोदींचा फॉर आहे. म्हणजे BJPचं कोण असेल त्याला मी बघतो. सध्या पक्ष फुटलेले आहेत. शरद पवार कोणत्या चिन्हावर लढतायत हे माहिती आहे का? त्यांनी स्वतःच राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, पण त्यांचं चिन्ह माहिती आहे का यावेळेस? तुतारी सगळेच वाजवतात तसंच तेच. सध्या जे कोणी निवडून येतील आता निवडणुका झाल्यानंतर, त्यांच्याकडून अपेक्षा काय आहेत तुम्हाला एक पुणेकर म्हणून? सगळ्या लोकांची सेवा करावी, बाकी काय. एकदा इलेक्शन झाली की कोणी फिरकत पण नाही. त्या लोकांनी फिरकून, राजकारणी लोकांनी फिरकून
रसिकांचे जे लोकांचे प्रश्न सोडवायचे तुम्ही पुण्याचे आहात का प्रॉपर? नाही, जालना. जालना. मग आता निवडणुका येत आहेत, जालन्यातली निवडणूक कधी आहे माहिती आहे का? नो आयडिया. उमेदवार कोण आहेत जालन्यामधून? 2-3 जण आहे, कैलास गोरंट्याल, अर्जुन खोतकरे. रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे. रावसाहेब दानवे भाजपा, कल्याण काळे काँग्रेस. बरं. आणि मग आता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जे काही पक्ष वाटप झालंय त्यातलं तुम्ही काय सांगा? त्याच्यामध्ये ज्याची जी स्ट्रेंथ आहे त्यानुसार सीट वाटप झालेलं आहे, पण अशा काही 3-4 जागा अशा पण आहेत की जिथं बंडखोरी होऊ शकते. आणि मग शरद पवार गट जे आहे राष्ट्रवादी, त्याचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे का? तुतारी. आणि आता तुम्ही प्रॉपर पुण्याचे? नाही, मी लातूरचा आहे, पण सध्या इथंच आहे मी. 15 वर्ष झाले. मग लातूरमधून कोणते उमेदवार आहेत माहिती आहे? सुधाकर शृंगारे भाजप आणि शिवाजीराव काळगे काँग्रेस. काका तुम्ही पुण्याचे आहात का? हो. पुण्याची निवडणूक किती तारखेला माहिती आहे? मेला 13 मेला. दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत सध्या, तर उमेदवारांची नावं माहिती आहेत का? मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर. काँग्रेसतर्फे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे मुरली मोहोळ. तुम्ही आता काँग्रेस आणि भाजप असा उल्लेख केलात, पण सध्या राजकारणामध्ये 2 युती आहेत, तर महायुतीत कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे? महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना शिंदे गट, अजून मनसेचं अजून काय त्यांचं चाललेलं आहे ते महायुतीमध्ये रिपब्लिकन रामदास आठवले. आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि उद्धव साहेब ठाकरे गट हे महाविकास आघाडीमध्ये आहे. शरद पवारांच्या पक्षाचं नाव बदललेलं आहे आता, तर नवीन नाव माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार आणि त्यांचे चिन्ह तुतारी. सध्या पुण्यात कुठल्या उमेदवाराची जास्त हवा आहे असं वाटतं? महाविकास आघाडीचे रवींद्रभाऊ धंगेकर. असं का वाटतं तुम्हाला? कारण ते खूप तळागाळामधले कार्यकर्ते आहेत आणि लोकांशी त्यांचा संपर्क सुद्धा चांगला आहे. म्हणजे ग्राउंड लेवलला काम करत, त्याच्यामुळं त्यांचं थोडंसं म्हणजे लोकांसाठी धावून जाणाऱ्या नेता अशी एक ओळख आहे त्यांची त्या उमेदवाराची. दादा, इलेक्शन किती तारखेला माहिती आहे का तुला? काय सांगता येत नाही. सध्या राज्यात 2 आघाडी झालेल्या आहेत, 2 युती झालेल्या आहेत. महायुतीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे का? पुण्याचे दोन्ही उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, दोन्ही आघाडींचे, तर ते माहिती आहेत का? नाही माहिती. दादा, तुम्हाला माहिती आहे दोन्ही पक्षांचे उमेदवार आता डिक्लेअर झालेले आहेत? माहिती आहे ना. एक रवींद्र धंगेकर आणि अपोजिशनला त्यांच्या मुरलीधर मोहोळ आहे. महाविकास आघाडीमध्ये आता कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती आहे? हो, माहिती आहे. एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरा पक्ष आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि आय काँग्रेस. आणि सध्या आता शरदचंद्रजी पवार गट जो आहे तो कोणत्या चिन्हावरती लढतोय हे माहिती आहे? तुतारी. पुण्याचं इलेक्शन किती तारखेला? पुण्याचं इलेक्शन जर तारीख माहीत नाही, पण डिक्लेअर झालेलं आहे. तारीख माहीत नाही. प्रॉपर कुठलेत काका तुम्ही? प्रॉपर सोलापूर. आणि मग सोलापूरमध्ये किती तारखेला मतदान होतं हे माहिती आहे? त्याबद्दल नाही आहे माहिती. मतदानाबद्दल माहिती नाही आहे. असं आहे, आता महाराष्ट्रात कधी लागणार आहेत काय त्याबद्दलही माहीत नाही. आम्ही ड्रायव्हरचा जॉब करतो असं आहे आणि मी गेल्या 9 वर्षापासून पुण्यातच आहे, त्यामध्ये मतदान आणि हे बरंच त्याच्यापासून आम्ही वंचितच राहिले. मतदान पण करायला जायचं का नाही असं ठरलं जात नाही. असं का वाटतं तुम्हाला? काय म्हणते माहिती आहे का, ह्या जॉबमध्ये सुट्टी मिळत नाही. पुन्हा आम्ही सुट्टी, ड्रायव्हरचा जॉब तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे, वेळ नसतं काय नसतं. त्यातून आम्ही कंस्ट्रक्शन बिझनेसच्या लाईनमध्ये, त्यामुळे वेळ मिळत नाही काय नाही. मतदान आणि बरेच वेळा मला वाटतं माझं वय 52 आहे, मी आतापर्यंत फार फार तर 9 आणि 10 वेळा मतदान केलं असेल. एवढंच. बरं. आणि सोलापूरमधून कोणते उमेदवार उभे राहिलेत लोकसभेसाठी? 1-2 माहिती आहेत मला. एक काय ते प्रणिती शिंदे मॅडम आहेत, काँग्रेसच्या आहेत त्या. आणि दुसरे आता सध्याचे खासदार होते स्वामी आहेत कोणतं, आणि आता दुसरे नवीन कोणतं उमेदवार द्यायचं चाललंय. ते पण काय बाहेरून म्हणजे सोलापूर प्रॉपर नाही आहेत, बाहेरचे आहेत कुठले तर असं ऐकण्यात आलंय.
शरद चंद्र पवारजींच्या गटाचं चिन्ह माहिती आहे का? तुतारी काय तर आहे, तुतारीचं चिन्ह नवीन त्यांना मिळालं असं ऐकलंय, वाचलंय कुठेतरी. पुण्याचे आहात का तुम्ही? हो. ओके. आणि वय काय आहे तुमचं? 19. म्हणजे आता पहिल्यांदाच मतदान करणार तुम्ही. तर मग कुठले कुठले पक्ष आहेत हे माहिती आहे का तुम्हाला? काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी. राष्ट्रवादीतले 2 गट, शरद पवार गट व अजित पवार गट. शरद पवार गटाचं चिन्ह काय माहिती आहे? तुतारी. आणि अजित पवार गटाचं? घड्याळ. काका तुम्ही प्रॉपर पुण्याचे आहात? पुण्याचे प्रॉपर पुण्याचे आपण. इलेक्शन किती तारखेला आहे माहिती आहे का? तेवढं तारीख माहीत नाही, पण मॅडम आपण जॉब करतो बरोबर, तर आपण सपोर्ट करतो भाऊ दंगेकरला. तो गरिबाचा म्हशी आहे आणि पुण्यात फक्त दंगेकर भाऊ येणार. का असं वाटतं तुम्हाला? तुम्ही कोणी पण त्यांच्याकडे जावा, साधं कसलं पण काम घेऊन जावा, तो पूर्ण तुमचा माणूस काम करतो, तो तुम्हाला खाली हातांना कधीच नाही पाठवणार. आणि तसं आमच्याकडं PCMC मध्ये अमोल कोल्हे, तसं इथं पुण्यात भाऊ दंगेकर. सध्या 2 गट पडलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर दोन्ही युतीमध्ये कोणकोणते पक्ष आहेत हे माहिती का तुम्हाला? महाविकास आघाडीमध्ये कोणकोणते? काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि UTP उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे 2 गट. इथे महायुतीमध्ये शिंदे गट, अजितदादा आणि BJP. मला सांगा 10 वर्ष का केली BJPने? काहीच नाही केलं. उलट महागाई वाढली, गॅसचा दर वाढला, पेट्रोल आम्ही त्यावेळेस 50-60 रुपये पेट्रोल लागायचो, आज आम्हाला गाडीमध्ये पेट्रोल लागतं 110 रुपये लिटरही आमची इथं. काय दिलं गव्हर्नमेंटनी आणि आम्ही याला BJP हे मतदान करायचं. पुण्यात रवी भाऊ आमच्या याच्यामध्ये शिव लोकसभेमध्ये अमोल कोल्हे. जे कोणी खासदार म्हणून आता निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? की बाबा आमचा प्रश्न मांडा. आता आमच्या इथे कांदा पिकतो आमच्या साईडला, आमच्या कांद्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, काहीतरी बाबा कांदा भाव आम्ही भाव भेटला पाहिजे, परत उसाला भाव भेटला पाहिजे. हे काय नाही, फक्त महागाई आहे. अहो गॅस पहिलं किती 450 रुपये गॅस होता, आज 1100 रुपये भाव आहे गॅसचा. परत पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडे. आता आमच्या पाणी नाही भेटत, 1 दिवसात पाणी भेटतं आम्हाला. मग याचे प्रश्न कोण सोडणार? मोदी 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 400 पार 400 पार नाही होत. पुण्यातनं रवी भाऊ आणि शिरूमधनं अमोल कोल्हे 2 सीट लागणार. तर आज आपण पुण्यातल्या विविध मतदारांशी बातचीत केलेली आहे. तसं पाहायला गेल्यास बऱ्याच मतदारांना अजूनही काही पक्षांची नावं माहीत नाहीयेत, चिन्ह माहीत नाहीयेत, इलेक्शनच्या तारखा तर अनेक लोकांना माहीत नाहीयेत. आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो, मात्र या उत्सवाबाबतीत बऱ्याच लोकांमध्ये अजूनही जनजागृती नसल्याचं पाहायला मिळतंय. तरुणांमध्ये याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही खरं तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की उद्याचा जो युवा असणार आहे, हा देश ज्यांच्या हातात उद्या जाणार आहे, त्यांना राजकारणाबद्दल तितकीशी माहिती नाहीये. सध्याचा राजकारणाचा स्तर घसरल्यामुळे तरुणांना राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट नसल्याचं तरुण जास्त प्रकारे आपल्याला सांगताना पाहायला मिळतात. म्हणजे ऑन कॅमेरा असेल किंवा ऑफ कॅमेरा असेल, तरुणांना राजकारणातला इंटरेस्ट कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव नेमका आपण पार पाडत आहोत का, कशा प्रकारे पार पाडत आहोत, आणि तरुणांमध्ये आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये लोकशाहीबाबत, मतदानाबाबत, निवडणुकीबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्याची अजून तरी गरज असल्याचंच पाहायला मिळतं. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.